चपाती रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात आधी काय खाता? चहा, बिस्किट की काहीच नाही? कदाचित तुम्ही रोज अशी चूक करत असाल जी तुमच्या आरोग्यावर हळूहळू परिणाम करत आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी उपाशीपोटी खाण्यासाठी 12 असे पदार्थ सांगणार आहे जे पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि दिवसभराचा उत्साह टिकवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात। शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1. उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या। वैज्ञानिक कारण म्हणजे रात्री 7 ते 8 तास झोपेत शरीराला पाणी मिळत नाही। सकाळी पाणी प्यायल्याने शरीर पुन्हा हायड्रेट होते। पाणी पचनसंस्थेचे काम सुरळीत सुरू होण्यास मदत करते। परंतु काळजी घ्या, अति गरम पाणी पिऊ नका। 2. म्हणजे भिजवलेले बदाम। 4 ते 5 बदाम रात्रभर भिजवून सोलून खा। वैज्ञानिक कारण म्हणजे बदामात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रथिने आणि चांगले फॅट्स असतात। हे पोषक घटक हृदयाच्या आरोग्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत करतात। काळजी घ्यायची म्हणजे जास्त प्रमाणात खाऊ नका। 3. म्हणजे भिजवलेला काळा मनुका। काय करावे तर 5 ते 7 काळे मनुके रात्रभर भिजवून खा। वैज्ञानिक कारण मनुक्यामध्ये लोह, पोटॅशियम आणि नैसर्गिक साखर असते, जे फायबरचाही स्रोत आहे। मधुमेह असल्यास प्रमाणाबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या। 4. म्हणजे आवळा। एक ताजा आवळा किंवा साखर नसलेला आवळ्याचा रस। वैज्ञानिक कारण म्हणजे आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे। व्हिटॅमिन सी शरीरातील अनेक जैविक प्रक्रियांना आवश्यक असते। काळजी म्हणजे जास्त आम्लपित्त असल्यास रिकाम्या पोटी त्रास होऊ शकतो। 5. म्हणजे पपई। काय करावे? 1 वाटी पिकलेली पपई। वैज्ञानिक कारण म्हणजे पपईमध्ये फायबर आणि पपेन नावाचा एन्झाईम असते, जे प्रथिनांच्या पचनास मदत करू शकते। काळजी घ्यायची म्हणजे अति प्रमाणात खाऊ नका। 6. म्हणजे डाळिंब। अर्धे ते 1 वाटी डाळिंब रोज खा। वैज्ञानिक कारण म्हणजे डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, ते संतुलित आहाराचा चांगला भाग ठरू शकते। काळजी घ्या म्हणजे फळांच्या रसापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले। 7. म्हणजे सफरचंद। एक मध्यम आकाराचे सफरचंद खा। वैज्ञानिक कारण सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे विद्रव्य फायबर असते। फायबर पचन आणि तृप्तीची भावना वाढवण्यास मदत करते। काळजी घ्या म्हणजे साल नीट धुवून खा। 8. म्हणजे अक्रोड। 2 ते 3 अक्रोड रोज खा। वैज्ञानिक कारण म्हणजे अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। काळजी हे घ्या की कॅलरीज जास्त असल्यामुळे प्रमाण मर्यादित ठेवा। 9. म्हणजे चिया बिया। 1 चमचा चिया बिया पाण्यात भिजवून घ्या। वैज्ञानिक कारण म्हणजे चिया बियामध्ये फायबर आणि ओमेगा 3 असते। फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते। काळजी घ्या की नेहमी भिजवूनच खा। 10. म्हणजे नारळ पाणी। 10 म्हणजे नारळ पाणी। 1 ग्लास ताजे नारळ पाणी रोज प्यावे। वैज्ञानिक कारण म्हणजे नारळ पाण्यात पोटॅशियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराच्या द्रव्य संतुलनासाठी उपयुक्त असतात। काळजी घ्या म्हणजे किडनीचे काही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। 11. म्हणजे दही। 1 छोटी वाटी साधे दही रोज खावे। वैज्ञानिक कारण म्हणजे दह्यात प्रोबायोटिक जीवाणू असतात, जे काही लोकांमध्ये आतड्यांच्या आरोग्यास मदत करू शकतात। काळजी घ्या म्हणजे सर्वांना रिकाम्या पोटी दही सूट होईलच असं नाही। 12. म्हणजे हंगामी फळे। पेरू, संत्री, मोसंबी, केळी किंवा इतर हंगामी फळे। वैज्ञानिक कारण म्हणजे हंगामी फळांमधून विविध जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर मिळतात, जे संतुलित आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत। काळजी घ्या म्हणजे रसापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर। ही सर्व पदार्थ एकाच दिवशी खायचे नाहीत। तुमच्या प्रकृतीनुसार दररोज यापैकी 1 किंवा 2 पर्याय निवडा। मधुमेह, किडनीचे आजार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा सल्ला घ्या।